समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं गगननिहित पाणि मण्डनं मण्डनानां करुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं पदयतवदहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। विठ्ठल 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 ताळी 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव पार्वती पतये शिव हर हर महादेव जानकी जीवन स्मरण जय जय राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर विठ्ठल 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 विसावा विठ्ठल सुखाची सावली विसावा विठ्ठल सुखाची सावली प्रेमे पाना घाली भक्तावरी दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण नारायणा विठ्ठल आचार विठ्ठल विचार दावी निरंतर पायाता दाखवी चरण नारायणा नामा म्हणे नित्य बुडालो संसारी नामा म्हणे नित्य बुडालो संसारी धावोनिया धरी हाती मज दाखवी चरण नारायणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कपादाने कथिता विस्तारो कृपादाने कथिता विस्तारो आई जे गणपति जगबंदन शंकर सुबन भवानी के नंदन मंगल मूर्ति मारुत नंदन महायोग पीठे तटे धीमरथ्यः परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समगत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते नमो सद्गुरु कयाज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति बंदौ गुरुपद कंज कृप सिंधु नर रूप हरि बंदौ गुरुपद कंज कृप सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जास बटन रवि करण कथ्या भज रामचंद्र पद जय शरणम सीताराम सिया भज रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो रे भाई सब संतन की जय। आता बंधु रंग भूमिका मृदंग हार्मोनियम दया माझी मस्तक हे पाया यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे अनंत गुण अनंत कला अनंत कृपानिधान भक्त करुणावरून आले अकारण कृपाकारण रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार भगवान श्री आनंद कंद पांडुरंग परमात्मा परांबा भगवती जगदंबा ऐश्वर्यवती आई साहेब आनंद कंद श्री रुक्मिणी माता साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराजा श्री ज्ञानेश्वर महाराज वैराग्य शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून सकल संत चेतनांच्या परमसिम कृपेच्या वैभवानं अलंकृत होऊन सालाबाद प्रमाण 11व्या वर्षी संपन्न होत असणाऱ्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव पर्वाचा आजचा हा जागराचा दिवस उपांत्यपूर्व सप्ताह नाही का 5 दिवसाचा आहे ना का सप्ताह आहे 6व्या दिवशी काला पंचदिवसीय महोत्सव पर्व आहे त्याचंही उपांत्यपूर्व कीर्तनाच्या सेवेचं आनंद घेण्यासाठी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे एकत्रित आलेलो आहोत। तुमचं काय चाललंय? विठाला 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 भगवान श्री पंढरीनाथाचे प्रेम भंडारी श्री संत नामदेवरायांचा हा अभंग आहे। अभंगामध्ये नामदेवराय प्रभूला प्रार्थना करतायत आणि या प्रार्थनेमध्ये खूप आर्तता आहे।
दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण त्रिवार नारायणा. प्रार्थना करत असताना आत्मनिवेदन आहे. तुम्ही सारे सुजाण आहात, बहुश्रुत आहात. योगीराज बाबांच्या कृपेनं पावन झालेला हा परिसर आहे. भक्ती ही नवविधा सांगितली. नारदजी प्रल्हादाला सांगतात श्रीमद भागवत पुराणामध्ये. श्रवणम कीर्तनम पादसेवण विष्णू स्मरणम. भक्तीची सुरुवात ही श्रवणापासून आहे. अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि त्या भक्तीची इति, भक्तीची पूर्णता आत्मनिवेदनामध्ये. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची सेवा ही सुरुवात आहे. आणि पहाटे काकडा करणं ही वारकरी संप्रदायामध्ये इति आहे. काकड्याच्या सेवेमध्ये काय आत्मनिवेदन आहे. श्रवणाला महत्व आहे, कीर्तनाला महत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाची? गीता भागवत करीती श्रवण कीर्तन अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाराय किती भरभरून बोलतात. या दोन भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. पुढे मग अर्चनम वंदनम दास्यम. सगळ्यात शेवटी आत्मनिवेदन आहे. सुरुवातीला आत्मनिवेदन का नाही? जोपर्यंत भक्तीमध्ये पूर्ण समर्पण नाही तोपर्यंत तात्यांचे माझे फार जवळचे संबंध आहेत, नानांचे माझे फार जवळचे संबंध आहेत. पण जोपर्यंत पूर्ण जीव एक होत नाही तोपर्यंत. तसं तर 7 जन्माच्या शपथा खाल्लेल्या असतात. ज्येष्ठ पौर्णिमेला वडाला 7 जन्म हाच लाभावा अशी प्रार्थना करतात. कोण? बोला की कोण? स्त्रिया होय, बायका नाही. त्या 7 जन्माच्या जोडीदारीन म्हणून त्या ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वड हे विश्वासाचं प्रतीक आहे. माझ्या रामचरित मानसामध्ये भगवान प्रभू शंकर पार्वतीला रामकथा सांगतात अक्षय वटवृक्षाच्या छायेत. प्रयागराजला आलो, याज्ञवल्क्य भरद्वाजजींना कथा सांगतायत वटवृक्षाच्या छायेत. आणि उत्तर दिसी सुंदर गिरिनीला, उत्तर दिसी सुंदर गिरिनीला, तहरह काक भुसुंडी सुशीला, तहरह काक भुसुंडी सुशीला. मग त्या मानस सरोवरावर भुसुंडी तालवर पक्षीराज गरुडांना संदेह प्राप्त झाला. आपल्या अंतःकरणातला संदेह प्रगट करावा आणि ज्यांच्याकडून त्या शंकेचं संशयाचं समाधान करून घ्यावं. पक्षीराज गरुडांना ते काक भुसुंडी दिसले म्हणून भुसुंडी तालवर गेले, मानस सरोवरावर. पक्षीराज गरुडांच्या संशयाचं निराकरण करण्यासाठी काक भुसुंडी पक्षीराज गरुडांना रामकथा सांगतायत. इथं सुद्धा वटवृक्ष आहे. वटवृक्ष हा विश्वासाचं प्रतीक आहे. म्हणून एकमेकांमध्ये सामंजस्य, एकमेकांमध्ये सहचारी भाव, श्रद्धा, जिव्हाळा, आत्मीयता. ऋषीमुनींनी किती विचारपूर्वक विवाह संस्था निर्माण केली असेल. मग तशा लग्नामध्ये सप्तपदी झालेली असते.
लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झालं असं समजा, वटवृक्षाला प्रदक्षिणा तिने केलेली असते, पण तरी सुद्धा अजून दोघांची मनं जुळलेली नसतात. संसार कडला आलेला असतो तरी बायको म्हणते मी म्हणून टिकली, माझ्या मनातलं ह्यांना कधी कळलं नाही. संसार कडला आला तरी पत्नी म्हणते माझ्या मनातलं यांना काय कळलं नाही, आणि पती म्हणतो माझी नेमकी आवड निवड काय माझ्या बायकोला कधी कळलंच नाही. कमी पडलं काय? आत्मनिवेदन कमी पडलं, अहंकार आडवा आला. मग या 8 भक्ती कशासाठी? अहंकार घालवण्यासाठी. समर्पण वृत्ती, पूर्ण शरणागत. हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरे. समदर्शी है नाम तिहारो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो, चाहे तो पार करो. अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो. आत्मनिवेदन तिथं आहे, तिथं फक्त गुण सांगायचे नाही, तिथं आपले अवगुण सांगायचे. कामे नेले चित्त नेती अवलोको मुख, नेती अवलोको मुख, कामे नेले चित्त नेती अवलोको मुख, बहु वाटे दुःख फुट पाहे हृदय, कागा सासुरवासी माझ केले भगवंता, माझ केले भगवंता. आता किती प्रमाण आहेत. नाही ऐकिले गायिले गीत, हे जगद्गुरु तुकोबारायांनी आत्मनिवेदन करावं. धन्य तुकोबा समर्थ, तुका विष्णू नाही तुझ्या, हा अधिकार ज्या तुकोबारायांचा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा साऱ्या संतांनी वर्णन केला, पण त्या जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आज आपण साजरा करतोय 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. याचं कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात असणारं आत्मनिवेदन भक्ती. संतांची भक्ती 6 काष्टा 6 परागती पूर्ण टोकाला पोचलेली आहे. अजून आपली श्रवण सुद्धा नीट नाही. कीर्तनात बसलो याचा अर्थ आपण श्रवण करतो असा मुळीच होत नाही. श्रवण करण्यासाठी कीर्तनात येऊन बसावं असा दंडक नाही, पण बसलेलं चांगलं. विठाला 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 श्रवण करणारा अधिकारी कोण? रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी त्याची व्याख्या सांगितल्या. रामकथा के ते अधिकारी जिन सतसंगती अति प्यारी
कोण श्रावक, कोण अधिकारी, कोण श्रोता, जिन सतसंगती अति प्यारी, राम कथा के तेही अधिकारी. पण एक दिवस ही अवस्था आपली नक्की तयार होईल. रामकथा के तेही अधिकारी. सगळ्या गोष्टी देवाला सांगतो, सगळ्या गोष्टी देवाला मागून घेतो. कधीतरी आत्मनिवेदन करू ना. तसं तर योगीराज बाबांची कृपाईन काय कमी नाही. तात्या काय कमी का? यंदाचा उसाचा भाव तेवढा मात्र कमी म्हणावं. विठाला 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 विठाला. मग कधी कधी योगीराज बाबांना सांगू, कधी पांडुरंगाला सांगू, कधी आई रुक्माई मातेला सांगू, कधी ज्ञानोबारायांना, कधी तुकोबारायांना सांगू. नामा म्हणे नित्य बुडालो संसारी. हे नामदेवरायांचं आत्मनिवेदन नाही. नामदेवराय आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतायत प्रभूपाशी. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. सगळी प्रमाण पाठ आहेत. नामदेवरायांनी आत्मनिवेदन केलं, त्यांचं केलं नाही. पण कधी कधी मनामध्ये विचार येतो की नामदेवराय म्हणतात नामा म्हणे नित्य बुडालो संसार. नामदेवरायांनी म्हणावं नित्य संसारात बुडवलं. आणि आम्ही 4 कीर्तनं केली की म्हणतो आम्ही फार परमार्थी. आणि नामदेवरायांनी म्हणावं की नित्य बुडालो संसारी. म्हणजे नामदेवरायांनी संसारामध्ये मी बुडालो हे मान्य केलं. आम्ही 2 तास कीर्तनामध्ये परमार्थ सांगतो, 22 तास आमच्या गप्पा संसाराच्या असतात, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला परमार्थी म्हणता. विठाला 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 विठाला. हे आत्मनिवेदन आहे. नामा म्हणे नित्य बुडालो संसारी. मग आता बुडालो देवा, प्रश्नच नाही. धावोनिया धरी हाती मज. का? कारण संसाराचं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये माणूस होरपळून निघतो, भाजून निघतो, सोलून निघतो, साल्ट निघतं. पण त्या संसारामध्ये कुठला विसावा नाही. ज्याच्यामध्ये विसावा नाही त्याचं नाव संसार. आणि ज्याच्यामध्ये निश्चित विसावा आहे, विसाव्यासाठी सुखाची सावली आहे, त्याचं नाव परमार्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. संतांनी संसार कधी नाकारलाच नाही. संसार करू नका असं कधी सांगितलंच नाही. पण संसाराचं वर्णन करताना मात्र चांगलं केलं नाही. नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात संसार सागरू गा भव दुःखाचे मूळ. 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 सगळंच प्रमाण गोड आहे, पण या प्रमाणातला पहिला भाव मला फार भावतो. संसाराला नदी म्हणत नाहीत, नाला म्हणत नाहीत, विहीर म्हणत नाहीत, ओढा म्हणत नाहीत, गटर म्हणत नाहीत. संसार सागरूगा. संसाराला समुद्र म्हणतात. आणि समुद्र किती मोठा महाराज आजपर्यंत कोणाला सांगता आला असू द्या. समुद्र एवढा मोठा आहे, त्याच्यामध्ये एवढा खजिना आहे, आजपर्यंत कोणाला सापडलेला. याचा अर्थ नाही असं आहे, पण सापडत. प्रयत्न कुणी केले नाहीत का? अनेकांनी केले, पण अजून खजाना सापडला नाही. तसं संसारामध्ये खजाना नाही असं नाही आहे. अनेकांनी बुड्या मारल्या, पण अजून कुणाच्या हाताला लागलेला नाही. आजा मेला, पणजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अजूनपर्यंत त्या संसार रूपी समुद्रातला खजाना कुणाच्याही हाताला लागलेला नाही. दुसरं वैशिष्ट्य, समुद्र एवढा मोठा, एवढा मोठा, किती मोठा की पृथ्वीचा जवळजवळ किती टक्के भाग समुद्राच्या पाण्यानं व्यापला. पोरांनो शाळेत जाता का तुम्ही? ए टोपीलाल, तू हात बांधून बसलेला, शाळेत जाता का? नाही जात का? वाह क्या बात. सुरुवात भारी झाली बाबा.
शाळेत जाणार कोण आहे का नाही? ए बाळा, तू जातो का शाळेत? कितवीला जातो? हा, 5वीला जातो का? तुम्ही गोल्डन गँग सगळी एकत्र बसलाय, तिकडे माग का बसलाय? पुढे या की जरा. तुम्ही 5-7 जण. ठीक आहे. ए पोरांनो, इकडे ये, इकडे उठ 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 या. लगा तमाशा असल्यावर लगा पुढे जागा धरून बसला असता. कीर्तन म्हणलं की मागं वैर. समुद्राचा किती टक्के, 5वी वाला, समुद्राचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलाय? समुद्राचा का पृथ्वीचा? पृथ्वीचा किती टक्के भाग समुद्राच्या पाण्याने व्यापला? मोठ्याने बोल. क्या बात, पोरं हुशार आहेत तात्या. मग पृथ्वी किती शिल्लक राहिली? काय गणित करायला लागला काय? 27 म्हणलं काय? 29% पृथ्वी शिल्लक राहिली. मग आता संसार समुद्राप्रमाणे, समुद्र किती? 71%. म्हणजे माणसाच्या जीवनात संसाराचं प्रमाण 71%. कुणी सांगू द्या मी फार परमार्थी, त्याला सांगायचं दादा शांत बस. किती परमार्थिक असला तरी त्याच्या जीवनाचा 71% वेळ सांसारिक कर्म करण्यासाठी जात असतो. विठाला 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 विठाला. मग आता प्रत्येकाने आपापलं माप घ्या. 5 फूट 10.5 इंच माझी उंची आहे, त्याच्यातला 71% भाग मी संसारात आहे. म्हणजे आलं की इथं ना मा म्हणे नित्य बुडालो संसारी, डुबन लागे नाक कान, कृष्ण को पुकारे हे गोविंद हे गोपाल. गजेंद्र पाण्यामध्ये बुडाले, भक्तराज गजेंद्र. ऐश्वर्य काय त्या गजेंद्राचं, भागवत पुराणामध्ये पहा. 10,000 हत्तीचं बळ ज्याच्या अंगात त्याचं नाव गजेंद्र. एरवी जमिनीवर असणारा हत्ती पाण्यामध्ये गेला, शक्तिहीन झाला. वार्ड नंबर 2 मध्ये हमखास निवडून येणारा उमेदवार डोळे झाकून, पण वार्ड राखीव झाला. 5 नंबर मध्ये फॉर्म पडला. काय झालं बोला की? हा, नुसता पडला नाही, डिपॉझिट जप्त झालं. हे दिल्लीतलं चाललं नाही, हे आपलं विठ्ठल 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 विठ्ठल. एरवी गजेंद्र पृथ्वीवर शक्तिशाली आहे आणि पाण्यामध्ये नक्र शक्तिशाली आहे. पृथ्वीवर असणारा गजेंद्र पाण्यामध्ये गेला, शक्तिहीन असला. जर गजेंद्र जमिनीवर असता आणि पाण्यात राहणारा नक्र जर जमिनीवर आला असता तर त्याला मारायला गजेंद्र कशाला पाहिजे? आपल्या शिव तक्रार म्हाळुंगी मधलं खालच्या आळीतलं मरतुकडं कुत्र त्यांनी ताणून ताणून त्याला मारलं असतं. त्याला गजेंद्र कशाला पाहिजेत? पण झालं काय? गजेंद्र पृथ्वीवर राहणारा पण पाण्यात गेला, शक्तिहीन झाला. तसं मूळच्या पण परमात्म्याची अंश. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. प्रभूची भाषा श्रद्धामयोयम पुरुषो यो यत् श्रद्धस्य एव सह. ज्ञानोबराय सांगतात ऐसे निहा सकळ जगडंबर निखिळ, श्रद्धेचाची केवळ ओतलासे. मूळच्या पण श्रद्धावान, मूळच्या पण सुखरूप परमात्म्याचे अंशी, आनंदरूप सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. पण आपण मूळ कोण आहोत हे विसरलो आणि संसारामध्ये आलो. बुडणारच ना महाराज. आपल्याला तरायची सवय आहे, आपल्याला बुडायची सवय नाही. संसारामध्ये आलो. डुबन लागे नाक कान, कृष्ण को पुकारे हे गोविंद हे गोपाल. विहिरीमध्ये बुडणाऱ्याला काढण्यासाठी पट्टीचा लागतो. नदीमध्ये बुडणाऱ्याला, नदीला पूर आला असं समजा, त्याच्यामध्ये एखादा बुडत चालला, त्याच्या जीवाशी खेळ. त्या बुडत जाणाऱ्याला वाचवणं हा त्याच्यापेक्षा पट्टीचा पाहिजेत. मग हे जर पट्टीचे पाहिजे तर भवसमुद्रामध्ये बुडणाऱ्याला वर काढणारा किती पट्टीचा पाहिजेत? पट्टीचा एकच आहे.
गतिर भरता प्रभु साक्षी निवास चरणम सुहृद अविनाशी तू तद्विद्धिं येन सर्वमिदं ततम. प्रार्थना त्याला करायची जो असा पट्टीचा आहे की त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. त्या समतोच देखवी ऐकवी तो एक असा तो एक. पण त्यानं केलं की सारं हे एकले न कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. त्याला दाखवायचं होतं मी किती पट्टीचा बुडणाऱ्याला काढतो. पण त्याच्यासाठी आपण बुडतोय हे कळलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला पण संसारातच का बुडतात परमार्थात का बुडत नाहीत. कारण बुडवणं होरपळणं भाजणं हा त्या संसाराचा स्थायी भाव आहे. पोळलं नाही भाजलं नाही होरपळला नाही माणूस चटका बसला नाही लचका निघला नाही तर तो परमार्थ होईल. हा संसाराचा स्थायी भाव आहे महाराज. एवढा मोठा संसार समुद्रासारखा अंत नाही पार नाही एवढा मोठा आहे काय भव दुःखाचे मूळ. आणि घोटाळा इथे नाथ महाराज सांगतात मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीव दुःखादुद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. आपल्याला सुख पाहिजे सुखरूप परमात्म्याचे आपण अंशी ममैव अंशो जीव लोके. रामचरित मानसामध्ये सांगतात चेतन अमल सहज सुख राशी ईश्वर अंश जीव अविनाशी. चेतन अमल सहज सुख राशी ईश्वर अंश जीव अविनाशी ईश्वर अंश जीव अविनाशी. चेतन अमल सहज सुख राशी ईश्वर अंश जीव अविनाशी. राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम. मग दुःखरूपी संसार समुद्र त्याच्यामध्ये सुखाचा शोध आपण घेतोय कसा मिळणार. दुःख बांधवडी आहे हा संसार. कुठपर्यंत नजर टाका जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत टाका सुखाचा विचार. सुखाचं तर सोडून द्या सुखाचा विचार नाही कोटी. सुख तर लय लांब राहिलं. नजर जाईल तिथपर्यंत सुखाचा विचार सुद्धा नाही. मग सुख भेटणार कधी. संसाराचं स्वरूप प्रमाण पाठ आहे सर्वांना. संसार दुःख मूळ चौकडे विना संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस पाम विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शूनी ताटीला गेले ओढा काम क्रोध लोभ शूनी पाटीला गेले ओढा. कमला विचारल जाऊ दृष्टी देईल निर्ममा विचारल जाऊ दृष्टी देईल निर्ममा. कमला विचारल जाऊ दृष्टी देईल निर्ममा विचारल जाऊ दृष्टी देईल निर्ममा. धर्म सांग संजय वाता गेला करा उपकार आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. देवा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. ऐकून ऐकून हे प्रमाण प्रत्येकाला पाठ झालं. आणि कीर्तनामध्ये जर प्रमाण हे आलं नाही तर त्याला कीर्तन म्हणायचं नाही. संप्रदायामध्ये या प्रमाणाला समांतर प्रमाण सापडतच नाही महाराज. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. सगळीकडे इंगळ. पण मिराशे महाराज माझी अडचण आहे मला इंगळ म्हणजे काय कळलंच नाही अजून. अण्णा इंगळ कशाला म्हणतात. इंगळ विस्तवाला म्हणतात का नक्की का. बापू तुमचं काय म्हणणं आहे नक्की का. तात्या तुमचं काय म्हणणं.
बापूंच्या मताशी तुम्ही सहमत, म्हणजे तुम्ही अनुमोदन देऊन टाकलं. इंगळ या शब्दाचा अर्थ विस्तव हा केला तर प्रमाण सरळ झालं. संसार दुःख मूळ चहूकडे विस्तव. आणि विस्तवाचा गुण, विस्तव काय होतो का ताई? असा हातात घेतला की गार लागतो बर्फासारखा, नाही का? विस्तवाचा एक गुण आहे की तो भासतो, तो पोळतो, त्याचा चटका बसतो, लचका निघतो. हा विस्तवाचा गुण आहे. मग संसारामध्ये एका ठिकाणी विस्तव नाही हो. चहूकडे इंगळ. इंगळ म्हणजे विस्तव, सगळीकडे विस्तव आहे. मग आता चारही बाजूला आपण चालत असतो, कुठल्या एका बाजूला चालत नाही असं नाही, सगळीकडे चालतो. पण अजूनपर्यंत आपल्याला पोळलं. बोला की पोळलं का? कुणाला पोळलं का? पोळतोय म्हणून तर रेड चिपची चप्पल घालतोय म्हणा. अजूनपर्यंत कोण भाजून निघलं नाही. कुणाला होरपळलं? मग कुणालाच नाही असं पण नाही. काय काय जणांना चटका बसला, काय काय जणांना भाजलं, काय काय जणांना पोळलं. पोळलं नाही, होरपळले. संसार तापे तापलो मी देवा. संसार तापे तापलो मी देवा. करिताय सेवा कुटुंबाची. करिताय सेवा कुटुंबाची. संसार तापलो तापलो मी देवा. संसारात तापलो मी देवा. करताय सेवा कुटुंबाची. ओ करताय सेवा कुटुंबाची. दुष्काळी आटीला द्रव्येला मान. दुष्काळे आटीला द्रव्येला मान. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. कुणाचं चाललंय ही? वाह, क्या बात. एकच पाहिजेत, एकच पाहिजेत. गर्दी नको, दर्दी पाहिजेत. विवेकानंद म्हटले मला 5 पाहिजेत जीवाचे. जास्त नको म्हटले, 5च पाहिजेत. विवेकानंदांची भाषा. सुभाषचंद्र बोसांनी हाक दिली होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. रामचरित मानसामध्ये भगवान प्रभू शंकर म्हणले 2 नको, एकच. पार्वती. याज्ञवल्क्यांच्या समोर 2 नको, एकच. भरद्वाज आणि काकभुसुंडी समोर 2 नाही, 1. पक्षीराज गुरु, एकच पाहिजे. तुलसीदास सांगतात मेरे मन प्रबोध जी होय. मला तरी एक सुद्धा नको. तुलसीदासांची भाषा. तुकोबार आहे, चटका बसला, भाजलं, होरपळलं. तुकोबारायांनी शोध घेतला. बापरे बाप, आत्तापर्यंत केलं पण आत्तापर्यंत भाजलं नाही. आपल्याला वाटत होतं सुख, पण सुख नाही, हिथं तर दुःख आहे. नाही असं नाही, सुख वाटलं पण तिथं गेल्यानंतर नव्हतं. मृगजळ असंच असतं ना. डांबरी रस्त्याने आपण निघालो मोटरसायकलवर दुपारी 12चा सुमार, की आपल्याला काही अंतरावर पाणी असल्यासारखं, बोला की दिसतं का नाही? तिथं गेल्यानंतर असतं का? बोला की नसायला अगोदर होतं का? मग दिसलं काय म्हणला? हे अगोदरच दिसणं आणि तिथं गेल्यानंतरचं नसणं याला म्हणायचं भास. तसा संसार कधी खरा नाही, पण खोटेपणाचं आश्चर्य नसून भासतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियांचे पिसे उर फोडी. तुकोबारायांनी मागोवा घेतलाय संसाराचं स्वरूप आहे तरी काय. आणि मग देवानं वर्णन केलं 9व्या अध्यायात शेवटच्या श्लोकाच्या अगोदर. म्हणून मृत्यूलोके सुखाची कहाणी.
कुणी ऐकलं का? ऐकी जेल कवणाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. संतांची भाषा एक, तिकडं चहूकडं इंगळ आणि इकडं ज्ञानोबा सांगतात कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. इंगळाच्या म्हणजे विस्तवाच्या बिछाण्यावर झोप माणसाला लागल का? बापू आता तुमचं वय किती? हा 70 वयामध्ये तुम्हाला काय झोप लागली का सुखाची? हा सुखाची झोप लागली का? म्हणजे झोप लागली नाही असं मला म्हणायचं नाही, सुखाची झोप लागली का? बोला की राव. होय म्हणला असता तर ही ओवी उद्या काढून टाकावी लागली, पण बापूही ना तुम्ही. नाही लागली. का लागली नाही? कारण ज्या बिछाण्यावर झोपलेला आहोत तो बिछाणा विस्तवाचा, आणि विस्तवाच्या बिछाण्यावर झोप लागत काय नाही म्हणता? लागती की अशी लागती. एकदा झोपला की परत जाग काय येत नाही, आणि आपल्या प्रत्येकाला त्या बिछाण्यावर एकदा झोपावं लागतं का नाही? घाई करू नका, उद्या काला होऊ द्या, निवांत, म्हणजे जरा बिजेचा सोहळा होऊ द्या, नाथश्रेष्ठी होऊ द्या. पण हा बिछाणा असा विस्तवासारखा, एकदा झोपला की परत जाग येत नाही. तसा संसारामध्ये माणूस हिताच्या ठिकाणी झोपला की जागा होत नाही. म्हणून तर नामदेवरायांना आटापिटा करावा लागला ना. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, सेवा माता, धावे चरणी ठेवा माता. हे चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा. आता स्मरण करा पंढरीनाथा, धावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. काय आटापिटा केला संतांनी. उठा जागे फारे आता. कीर्तनात बसलेल्यांविषयीच हे चाललं नाही. हिताच्या ठिकाणी जे झोपलेत तो कधी झोपले? बाबा झोपू नका, थोडं राहिलं, थोडे आहे, थोडंच राहिलं आता, फक्त झोपू नका. हे चाललंय कुणाचं? जे हिताच्या ठिकाणी झोपले त्यांच्याबद्दलच चाललंय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा. आणि पुढे सांगितलं चुकवी व्यथा जन्माच्या हा संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी संसाराची व्याख्या सांगितली. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मी 8वी 9वी 10वी MS हायस्कूलला बारामतीला असताना माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याचं आडनाव होतं करमरकर. नावच त्याचं कर्म, खरंच करमरकर नाव. मग आता कसं म्हाळुंगीकर म्हटल्यानंतर म्हाळुंगीचे आहेत, कोरेगावकर म्हणजे बिहोर कोरेगावचे आहेत, असं कुठेतरी बारामतीकर म्हणजे बारामतीचे आहेत, एकामतीचे असा म्हणजे त्याचा सरळ अर्थ होतो का नाही? तसं करमरकर काय, करमर काय गाव होतं का? नाही. मग आमचे प्रातस्मरणीय परमपूज्य चरण गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा, बाबा याचा अर्थ इतका गोड सांगायचे वैद्य बाबा सांगायचे. कर्मकर या शब्दाचा अर्थ असा, कर्म कर, कर्म करून परत मर, परत कर्म करण्यासाठी परत जन्माला ये, परत कर्म कर, परत मर, परत कर्म करण्यासाठी परत जन्माला आले. कर मर कर, कर मर कर. कुणाचं चाललंय? त्या कर्मरकराचं चाललं नाही. आपण सगळेच कर्मरकर. विठाला विठाला हे कर्मरकर म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. हा संसार
चुकवी व्यथा जन्माच्या. एक संसार जगद्गुरु शंकराचार्यांचा आणि एक संसार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. रुसलो संसारा रुसलो संसारा रुसलो संसारा रुसलो संसारा. आम्ही आप आणि परा आम्ही आप आणि परा म्हणावणी केली बांधे म्हणावणी केली बांधे. आम्ही करा आम्ही माग करा म्हणावणी केली बांधे म्हणावणी केली बांधी. एक जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला संसार सांगितला. आम्ही आप आणि परा. ती आपल्या पार्टीचा माणूस, ती वेगळ्या पार्टीचा माणूस. सासू सोनांचं पटत नसलं की सासू सांगते त्या तांब्याला हात लावू नको, ती माझा आहे. तुझ्या आईनं भरून दिलेला संसार तिकडं पोत्यात बांधून ठेवला, त्याच्यातला काढ. पूजा जर ती करायला लागली, बाळकृष्ण जर सासूचा उचलला, ती त्याला हात लावायचा नाही, ती माझ्या सासूनी दिला. म्हणजे ही कृष्ण बोलून चालून एकच की हिचा काय आणि तिचा काय. पण ती मध्ये नाही नाही ती माझा आहे, तुझा वेगळा. आणि हा भेदबुद्धीचा संसार फार वाईट महाराज. आणि आपण रात्रंदिवस तर ह्या भेदबुद्धीमध्येच घडून गेलो की भक्तीला सर्वात मोठी बाधक जर काय असेल तर भेदबुद्धी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही आप आणि परा. संसाराला मी कंटाळलो, कुठल्या आप आणि पर ही जी भेदबुद्धी आहे याला मी कंटाळलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपलं सुद्धा हेच आहे महाराज. आपण सुद्धा या जन्म मरण रूपी संसाराच्या मध्ये अडकलो. आपण सुद्धा आपपर भेदबुद्धीच्या संसारामध्ये नामा म्हणे नित्य बुडालो संसारी. आणि याच्यामधून जर कोण काढत असेल तर याच्यामधून काढण्याचं सामर्थ्य फक्त त्याला आहे. त्याविन हे नासी त्याविन हे नासे त्याविन नासे त्याविन नासे. नोहे दुसरी या ऐशी नोहे दुसरी या ऐशी नोहे दुसरी या ऐशी म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे. नोहे दुसरी या ऐशी नोहे दुसरी या ऐशी नोहे दुसरी या ऐशी मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे. आता वेळ आपल्याला कमी आहे. ज्ञानोबारायांच्या ओव्या फार गोड आहेत. ज्ञानोबाराय सांगतात मंगळाची अंकुरी सभेच्या मंगळाची पडे पोहरी मृत्यू उदराची परिवरी गर्भुगिवसी जन्मोलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे की वाढती करती उल्हासे भुविती गुडिया जयाचे आयुष्य धाकुटे होय बळप्रज्ञा जिरोणी जाय तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणोनी. अर्जुना आहा कटकटा वो खटे ये मृत्यू लोकीचे उफराटे तेथ अर्जुना तू अवचटे जलमलासी जरी. अर्जुन म्हणतो देवा आलो आता जन्माला, आता काय करू. मग देवानं सांगितलं तरी झड झडोनी वहिला निग. देवा मी काय करू. ये भक्तीची वाटे लाग. सोडून दे रे संसार. संसार सोड ही देवाची भाषा नाही. झड झडून वहिला निग ही देवाची भाषा आहे. संसारातून आपण बाजूला निघतो पण झड झडून निघत नाही. म्हणून वारीच्या वाटेला चालताना 5 मिनिटं बाजूला जाऊन काय कस काय चाललंय, पाऊस पाणी आहे का व्यवस्थित, काय म्हणजे गाय दूध देते ना देते की आता काय गाय दूध द्यायची राहते वे तेव्हा आपल्या वाचून. पण आपण संसारातून झड झडून बाहेर निघत नाही. आपली अडचण देवानं सांगितलं झड झडून वहिला निघ ये भक्तीची वाटेला. ज्या संसारामध्ये अर्जुना तू आहे त्या संसारामध्ये तू भ्रजणार.
बोलणार, तुला चटका बसणार, होरपळणार. अर्जुन म्हणतोय मग देवा मी जर भक्तीच्या वाटेला लागलो तर काय होईल? देवानं सांगितलं काळजी करू नको. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. ज्याला देव अव्यंग निज धाम म्हणतात संसारामध्ये त्याला माझे नामदेवराय. विसावा विठ्ठल सुखाची सावली. 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 क्या बात. विसावा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. योगीराज बाबांच्या सोहळ्यामध्ये आपण चालतो. दररोजच्या वाटचालीमध्ये जेवणाची वेळ महत्वाची नाही, विसाव्याची वेळ महत्वाची. दुपारी जेवण होईपर्यंत आपण 8-9 किलोमीटर चालतो. पुढं जेवणानंतर आपल्याला जवळ 12-13 किलोमीटर जायचं असतं. माऊलीच्या सोहळ्यात, तुकोबरायांच्या सोहळ्यात दुपारपर्यंत निम्मी वाटचाल होत नाही आणि जेवणाला उशीर होतो. कमी वेळामध्ये पुढे जायचं असतं आणि जेवण झाल्यानंतर माणूस जरा सुस्तावतो. वाटचाल पुढे करायची असते, वेळ कमी असतो, कंटाळा आलेला असतो. वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांना विसावा महत्वाचा असतो. आणि विसावा किती वेळाचा? नाना, विसावा किती वेळाचा? हा, 1 तास. जेवणाचं नाही चाललं, विसाव्याचं 10 मिनिट. झोपायचं नाही, सावली बघायची गार, झाडाला टेकायचं, पाय लांबवायचे, हात सरळ करायचे, डोळे झाकायचे, शांत बसायचं. हा 10 मिनिटाचा विसावा रात्री आरती आणि जेवणापर्यंत, झोपेपर्यंत आपल्याला पुरतो. एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते शरीरामध्ये. तसं संसारामध्ये माणूस कंटाळून गेला, हो व्यापून गेला, भाजला, होरपळला, त्याला विसाव्याची गरज आहे. म्हणून सप्ताह, हा सप्ताह आपल्या जीवनातला संसाराचा विसावा आहे. विठ्ठल विसावा सकळिका, विठ्ठल विसावा सकळिका. विठ्ठल विसावा सकळिका. विठ्ठल विसावा सकळिका. विठ्ठल आधारती लोका. विठ्ठल आधारती लोका. विठ्ठल आधारते लोका. विठ्ठल आधारते लोका. विठ्ठल नकळे ब्रह्मादिका. विठ्ठल नकळे ब्रह्मादिका. विठ्ठल नकळे ब्रह्मादिका. विठ्ठल नकळे ब्रह्मादिका. विठ्ठल देख पंढरी. विठ्ठल देख पंढरी. विसावा पांडुरंग परमात्मा. प्रमाण किती गोड आहे. विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा, तोची नित्य वाचा जपो आम्ही. म्हणून 18 दिवसाची 19 दिवसाची वाटचाल. आपली किती दिवसाची? बाबांच्या सोहळ्याची 15 दिवसाची वाटचाल. 15 दिवसामध्ये श्रम आहेत. पण वाटचाल कशासाठी? नाचायचं कशासाठी? कंटाळ्यासाठी नाही. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावाला, खेळिया सुख देईल विसावारे.
नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळूया सुख देईल विसावा रे. एकदा का पंढरी नगरीमध्ये गेलं सुखाची सावली. कोण? पंढरी नगरी सुखाची सावली. सुखाची सावली पंढरी नगरी. नामदेवराय सांगतात सुखा लागी जरी तरीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होती जन्मजन्मीचे दुःख विसरसी. सुखाची सावली पंढरी नगरी आणि त्या पंढरी नगरीमध्ये विटेवर उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा हा विसावा. म्हणून क्या बात. जय हो. वाखरीमध्ये दुपारची न्याहारी झाली. दशमीच्या दिवशी जेवण झालं दुपारचं. आणि एकदा का 1 वाजता आपण तिथून निघालो, 1:30 वाजता आपण निघालो. ए नाचत जाऊ त्याच्या गावाने केळीया सुख देईल विसावा रे. मिळतो का? एकदा का रेल्वे गेट ओलांडलं. देवाचं दर्शन राहू देव, नुसतं मंदिरासमोर गेलो तरी आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. नामदेवराय सांगतात सुखाची सावली पंढरी नगरी विसावा पांडुरंग परमात्मा. ज्याला कळलं, ज्यानं आत्मनिवेदन केलं, नित्य बुडालो संसारी, त्या सावलीमध्ये जो आला त्याला विसावा मिळणार 100%. क्या बात. प्रेमे पाणगारी भक्तावरी. प्रेमे पाणगारी भक्तावरी. जय हो. क्या बात. वैकुंठी तो ऐसे नाही. ही वैकुंठात नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. शिव तक्रार माळुंगीला जन्म व्हावा आम्हा. टाकळी भीमाला जन्म व्हावा आम्हा. कारण हे जे आहे ना तिथं आमचे तांबिले माऊली नाही, तिथं पजई माऊली नाही, तिथं आपले पुंडलिक महाराज मिराशे नाहीत. त्याच्यामुळे स्वर्गामध्ये ही सुख. स्वर्ग वैकुंठ कैलास काय असेल तर आज सगळं माळुंगीमध्ये. जय हो. तात्या ह्यांचं ही एका जन्मातलं नाही, बहुनाम जन्मना म्हणते. ह्या जन्मात नाही, गेल्या जन्मात, त्याच्या गेल्या जन्मात ते काय राहिलं म्हणून ह्यांनी परत जन्म घेतलाय, दुसरं काहीच नाही. जय हो. पुंडलिक महाराज म्हणले मी कुठं शिकायला गेलो नाही, गेल्या जन्मात शिकला की तुम्हाला माहित नाही. गेल्या जन्मात घेतलेलं शिक्षण आता चालू आहे. जब बहुकाल तरी ये सत्संगा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. प्रेमे पाणागाली भक्तावरी. ऐका की पाहणा नामदेवरायांच्या या अभंगाचं घ्याना दर्शन. विसावा पांडुरंग परमात्मा पण बाप नाही. प्रेमे पाना घाली. पाना बापाला नाही, आईला असतो. पण नामदेवरायांच्या नजरेमध्ये पांडुरंग परमात्मा बाप म्हणून नाही, वडील म्हणून नाही, देव म्हणून नाही. आज देवाकडे पाहताना नामदेवराय आई म्हणून पाहतात. आणि माझ्या जनाबाई महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, विठाबाई, एक एक विठाबाई.
ईश्वरी. आता किती वर्णन करायचं. चिंतनामध्ये मी नामदेवरायांच्या दृष्टीमध्ये पांडुरंग परमात्मा आई आहे म्हणतो हो, पण हे चिंतन सुद्धा कमी पडतंय. कारण आई म्हणजे डायरेक्ट आई नाही, अगोदर जननी आहे, जननी नंतर आई आहे, आई नंतर माता आहे, मातेनंतर माऊली आहे. प्रत्येकाचं प्रेम पहा, प्रत्येकाची माया पहा, हिच्यापेक्षा तिथं. जननी कोण? जननी म्हणजे आई नाही, पण आई जननी आहे. जननी ती फक्त जन्म देते. महिना सव्वा महिन्यापूर्वी रात्री कीर्तनाहून घरी गेलो, भूक लागली होती म्हणून घरातल्यांना म्हणलं काहीतरी करा. मी टीव्ही लावला, त्यावेळी टीव्ही 9ला एक बातमी होती. वांद्र्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर कचरा कुंडीतील कचरा साफ करत असताना सफाई कामगारांना 2 दिवसाची जिवंत मुलगी सापडली. गारपीट होती ना, गारपीट. गारा कुठनं पडतात बोला की वर्ण. तशी पोरगी त्या कचरा कुंडीत वर्ण पडली नाही का. अरे 9 महिने कुणीतरी तिला पोटात वागवलं असेल ना, तिच्या जन्माला कोणतरी कारणीभूत असेल ना. त्या मुलीला टाकण्यासाठी यांना कचरा कुंडी सापडली. देवाचं मंदिर नाही सापडलं, अनाथ आश्रम नाही सापडलं, सोसायटी नाही सापडली, एखाद्याचं बंद घर नाही सापडलं, रेल्वे स्टेशन नाही, बस स्टॉप नाही. किती भयानक आहे. माणूस किती खालच्या थराला गेला. आम्ही बारामतीमध्ये लहानपणी सिद्धेश्वर गल्लीमध्ये आमचा बराच काळ गेला. त्या सिद्धेश्वर गल्लीमध्ये मी पाहिलेली एक घटना, तिथं असणारी एक डुकरीन, तिनं अनेक पिलांना जन्म दिला. त्यातलं एक पिल्लू रस्ता ओलांडत असताना एका मोटरसायकल खाली सापडलं आणि ते चिरडून मेलं. तर त्या डुकरीनीनं 2 तास आकांत केला. मोटरसायकल हिकडची तिकडे जाऊ देत नव्हती आणि तिकडची हिकडे जाऊ देत नव्हती. कुणाचं चाललंय बोला की. मांजर असते ना, मांजर ती जर व्याली ना तर पिलांना एका जागेवर ठेवत नाही, 2 दिवसाला पिलं बदलत राहते. बरोबर आहे का नाही. त्याची टोपली घेते, टोपलीत एका पिलाला ठेवते, त्याशी दोन्ही हातात नेते. बरोबर नाही काय. मग कसं रे पोरांनो, तोंडात धरती वय आणि दात लागल्या. क्या बात. कुणाचं चाललंय? ही मांजरीचं चाललंय. मांजरी आपल्या तोंडामध्ये दातामध्ये धरून पिलांना नेत असती, पण तिचं दात पिलांना कधी लागत नाही. ह्याला म्हणायचं आई. ही जननी, जनक जननी. बघा महाराज, आपलं काम त्यांना जन्माला घालायचं होतं, आता ती जाणं त्याचं कर्म जाणं. समजायचं हे आई बाप नाहीत, हे जननी जनक आहेत. जन्म देण्याचं काम फक्त ज्यांचं ते जननी जनक. पण जन्म दिल्यानंतर ज्यांनी दृष्टी दिली, संस्कार दिले, विचार दिले, जीवन घडवलं आणि त्याचं जीवन घडण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन खर्च केलं, त्याचं नाव आई बाप. आई ती सगळ्यांना सुविचार पाटे. स्वामी तिन्ही जगाचा. बोला की. आई विना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचं चाललेलं नाही, बराक ओबामाचं चाललेलं नाही. स्वामी स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही जगाचा आपण. आई विना भिकारी. बापरे बाप, आईचा महिमा कमी नाही. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साहे. बघा आता तुम्हाला आठवत असली तर तुमच्या काळात तुम्हाला एक कविता होती, तिचं नाव पक्षिणी नावाचं. लय गोड कविता. कुठली एक पक्षिणी झाडावर खोपा करून राहत होती. तिनं 4-5 पिलांना जन्म दिला होता. त्यांना पंख फुटले नव्हते. मग त्यांनी जगायचं कसं. ती जायची, बाजरीचे, गव्हाचे, ज्वारीचे, तांदळाचे कण वेचायची, त्या चोचीमध्ये आणायची आणि त्या पिलांना भरवायची. एक दिवस तांदळाचे कण तिने पुष्कळ आपल्या चोचीमध्ये वेचले आणि ती तशी येत असताना कुठल्या तरी शिकाऱ्याचा बाण लागला. ती विचार करते, मी जर इथं मेले तर माझ्या पिलांना कोण भरवणार. तिने प्राण एकवटले, आली, खोप्यामध्ये शिरली, प्रत्येक पिलाच्या चोचीमध्ये तिनं तो घास घातला, डोळ्यात पाणी आणलं आणि सांगितलं, बाळा जोपर्यंत प्राण होते तोपर्यंत तुमच्यासाठी केलं र, पण आता इथून पुढे तुमची काळजी प्रभू करल असं म्हणलं. तिनं प्राण सोडलं. हिचं नाव आई. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे.
बोलायला सोपं आहे, सर्व सहीच आहे, अवघड आहे. पोरानं पॅन्टीवर शी केली तर आपण म्हणतो कार्ट परत माझ्याकडे देऊ नको. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेत सुद्धा 10 वेळा उठून पोराचं काय चाललंय आई बघत होते. आईच एकदा पॅन्टीवर केलेली शी तुम्हाला सहन होत नाही आणि तिची पैठणी त्यानं भरवून टाकली तरी तिला मात्र ती कधी टाकून द्यावं वाटत नाही. तिचं नाव आई असतं. पोटी भारव आहे त्याचे सर्व सहीस आहे. मग आमच्या त्या सिद्धेश्वर गल्लीमध्ये आता डिजिटलचा हा जमाना झाला, पण पूर्वी बोर्ड रंगवायचे पेंटर लागायचे. पेंटर अब्दुल पेंटर आमच्या बारामतीमध्ये फार प्रसिद्ध, जिल्ह्याचं काम त्याच्याकडे यायचं. तर ती मुस्लिम कुटुंबाची 6-7 मुस्लिम कुटुंब आहेत. तर त्याच्यातल्या एका मुस्लिम कुटुंबामध्ये एका आम्मीला 2 मुलं पूर्ण विकलांग आणि मतिमंद. पूर्ण विकलांग ती म्हणजे काहीच करू शकत नाहीत अशी पूर्ण विकलांग असणारी. मी जसं 8वी पासून पाहतोय, अगदी कॉलेजला FY ला जात होतो तरी तेच दृश्य पाहायचो. ती माऊलीने ती 2 मुलं उचललेली असायची, रस्त्याच्या कडेला आणलेली असायची, शाळेच्या समोर त्यांना आंघोळ घालायची, त्यांना कपडे घालायची, सारं जीवन तिचं खर्च होत होतं. माझा मित्र अमोल गोंजारी म्हणून एकदा आम्ही धडा केला. अब्दुल पेंटरला बरोबर घेतलं, गेलो, म्हटलं आम्ही आप क्यों अपनी जिंदगी बर्बाद कर रही है इनमें, विकलांगों की पाठशाला है, आश्रम है, उनमें आप डालिए ना. ते आम्हीनं इतकं गोड उत्तर दिलं. तिने सांगितलं महाराज पैदा तो मैंने किया है तो दूसरा कैसा संभालेगा, मैं ही संभालूंगी. और दूसरी बात यह है कि न जाने अल्लाह इनके रूप में मेरी तरफ से सेवा कर रहा हो. तो तिचा भाव किती गोड होता महाराज. ह्याला नाव आई आहे महाराज. आता ओळीला आलं म्हणून सांगतो, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी 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 कळवळ्याची जाती. कोजागिरी पौर्णिमेचा तो दिवस होता. आज गडावर दूध फार खपल म्हणून गडाच्या पायथ्याला असणारी काही जी छोटी छोटी गावं, त्या गावात हिरकणी नावाची एक गवळण हंड्यात चरवीत कळशीत भरून तिनं दूध आणलं होतं. विकणारे भरपूर झाले आणि घेणारे कमी झाले. तिला दूध विकायला उशीर झाला. राजांचं फरमान होतं, सूर्यास्त झाला की गडाचा दरवाजा बंद करायचा आणि मी जरी आलो तरी पहाटेपर्यंत उघडायचा नाही. 5 महिन्याचं तिचं लेकरू होतं. जन्माला घातल्यापासून आज पहिल्यांदा ती लेकराला घरात टाकून एकटीच दूध विकण्यासाठी आली होती. तिकडं अंधार पडायला लागला, लगबग झाली, दूध विकून झालं. तिच्या लक्षात आलं गडाचा दरवाजा बंद झाला तर, म्हणून पाय उचलला, लगबगीनं आली, गडाचा दरवाजा बंद झाला होता. आणि तिला पोराची आठवण आली. काळजात दस्त झालं, पायाखालची माती सरकली, डोळ्यात पाणी आलं. ए दादा, अरे माझं 5 महिन्याचं लिकरू र, लई रडत असल बघ, कधी एकटं टाकलं नाही, थोडा दरवाजा उघड, मला घरी जाऊ दे. ए हिरा, राजांचं फरमान आहे, पहाट होईपर्यंत, नक्षत्र आकाशात उगवेपर्यंत गडाचा दरवाजा उघडला जाणार नाही. अरे असली कसली तुम्ही दगडाच्या काळजाची माणसं, तुम्हाला कळत नाही कसं माझं 5 महिन्याचं लेकरू आकांत करायला लागलं. तुम्ही काय मालक आहे का? किल्लेदाराला बोलवा म्हणाव, हिरकणीनं बोलावलंय किल्लेदाराला. दादा माझ्या कातड्याच्या चपला करून तुझ्या पायात घालील, पण पाया पडती र तुझ्या, तू मला सोड. हिरकणी, तुझं सगळं कळतंय ग, पण राजांचं फरमान आहे, नाही सोडता येणार. झोप झोप, तू जेवण करन झोप. झोपली का? बोला की. झोपायला ती काय महाभारताती सुभद्रा होती वय? ती हिरकणी होती, झोपली नाही. पायातल्या वाहना काढल्या, डोक्यावरची चुंबळ काढली, चरबी ठेवली, हांडा ठेवला, कळशी ठेवली, बांगड्या माग सारल्या, पदर खवला आणि बिरबिर 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 त्या किल्ल्याच्या कडेने फिरली. आणि एका बुरुजावरून तिला खाली उतरण्याचा मार्ग सापडला. खाली उतरण्याचा कसला, वर जायचा होता.
कपारीमध्ये तिच्या हाताचं एक बोट बसत होतं, पायाचा अंगठा टेकत होता. पायाचा अंगठा निसटला, हाताचं बोट निसटलं तर 19,500 फूट खोल दरीमध्ये शरीराच्या राई राई एवढ्या चिंदड्या होणार होत्या. तिच्या डोळ्यासमोर दरी नव्हती, तिच्या डोळ्यासमोर तिचं लेकरू होतं. उतरली किल्ला. रात्रीचा दुसरा प्रहर चालू झाला आणि काट्या कुट्यातून, धुळीतून, चिखलातून पडत, खाच खळग्यात आपटत, रक्ताने माखत रात्रीच्या दुसऱ्या प्रहराच्या मध्यावर बरोबर तिसरा प्रहर चालू होत असताना आली आणि दरवाजाच्या समोर येऊन उभी राहिली. लेकराच्या रडण्याचा आवाज जसा ऐकला, लात मारली, दरवाजा उघडला, उंबऱ्यापासून उडी मारली, लेकराजवळ आली, लेकराला उचललं, हृदयाला लावलं. आतापर्यंत हिरकणी ज्वालामुखी झाल्यानंतर जो लाव्हारस बाहेर पडतो तशी लाव्हारसाप्रमाणे तापलेली होती, पण लेकराला उचललं, जसं हृदयाला लावलं, ती हिरकणी लाव्हारसाप्रमाणे असणारी चंदनाप्रमाणे शीतल झाली. करीला भवीन प्रीती संक्रांतीला साडी घेत असला तर प्रीती, तिचं नाव बायको, पण पोरानं संभळू न संभळू तरी सुद्धा प्रेम करती, तिचं नाव आई. सकाळ झाली. मावळ्यांच्या लक्षात आलं रात्री किल्ल्यामध्ये सापडलेली हिरा नावाची गवळण दिसत नाही. किल्लेदाराला कळलं. राजांपर्यंत बातमी गेली. चरवी हितं, हांडा हितं, कळशी हितं, चुंबळ हितं, पायातल्या वाहना हितं, पण बाई गायब झाली. तळपायाची आग मस्तकाला गेली छत्रपतींच्या. पाण्याचा थेंब प्यायचा नाही ना अन्नाचा कण खायचा नाही. हिरकणीचा शोध लागला पाहिजे. आणि 4 दिशेला मावळं धावलं. त्यातली एक तुकडी त्या गावात गेली गडाच्या पायथ्याला. त्यातलं 2 मावळं हिरकणीच्या घरासमोर गेली. तर हिरकणी सकाळ सकाळ गंगाळात बाळाला आंघोळ घालत होती. काय ग हिरकणी, तुला माहिती का? होय माहिती की. कुठं राहती? म्हणली हितच. हाय का घरात? म्हणली मीच. तू पाण्याचा थेंब प्यायला चल, तुला राजांनी बोलावले. राजांनी बोलवलं हे ऐकल्याबरोबर हिरकणीला थरथर कापायला लागली. आली ती बाळाला तशीच घेऊन राजांच्या समोर. राजांनी विचारलं, हिरकणी तूच का? होय मीच राज. रात्री किल्ल्यात अडकली होती. होय राज. घरी गेली कधी? रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गेली. किल्ल्याचा दरवाजा कोणी उघडला? कोणी बी नाही. मग गेली कशी घरी? किल्ला उतरून गेली. हे शिवाजी महाराजाचा किल्ला आहे, किल्ला उतरून गेली म्हणजे काय? म्हणली राज असल किल्ला छत्रपतीचा, पण असला एक नाही 10 उतरून जाईल. खरं सांग, किल्ला उतरून गेली का? गेली. तुळजा भवानीची आण घेऊन सांगते. मग कुठून उतरून गेली मला जागा दाखव. आणि हिरकणीनं छत्रपतींना जागा दाखवली. राज हितून उतरून गेली. हितून उतरून गेली म्हणून राजा बुरुजाजवळ आलं आणि खाली बघितलं. डोळं फिरलं, डोळं बंद केलं, औंढा गिळला आणि राजांनी विचारलं, हिरा तुझं हितून उतरून जायचं धाडस कसं झालं? हिरकणीनं काय गोड उत्तर दिलं. राज होतं धाडस, पण त्याला चक्रवर्ती व्हावं लागत नाही, राज व्हावं लागत नाही, त्यासाठी आई व्हावं लागतं. 9 महिने पोरग पोटात वागवावं लागतं. त्याच्या जन्माच्या वेळच्या वेदना सहन करण्याची एकदा का ताकद निर्माण झाली, जन्माला घातला की त्याच्यासाठी असला एक काय 100 किल्ला उतरायची ताकद निर्माण होते, पण त्यासाठी आई व्हावं लागतं. करीला भाविन प्रीती. आता वेळ व्हायला लागला. 9:20 आणि नानांनी मला सांगितलं 9:30 पावणे 10 पर्यंत बंद केलं पाहिजेत. आणि मला तरी लय कुठं हाऊस आहे तवा. पण पोरांनो, तुम्ही गोष्ट ऐकली का? पोरग आईनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, मोठं केलं आणि त्याला बाई दिसली ती बाईच्या नादाला लागलं. आणि ती बाई म्हणायची तुझं माझ्यावर प्रेमच नाही, तुझं तुझ्या आईवरच प्रेम आहे. ती म्हणायचं आता तुला कसं सांगू माझं तुझ्यावर प्रेम आहे? ती म्हणली तुझ्या आईचं काळीच कापून आण. आणि गेला ना तो. कापलं का काळी जायचं? बोला की. पुराणामध्ये तात्या कुठं नाही? पुराणात बघितलं राक्षसानं आपल्या आईचं काळीच कापलं
असं उदाहरण दाखवा, आपण कीर्तन प्रवचन करायचं सोडून देऊ. राक्षस सुद्धा आईला मानत होती, माणूस कुठल्या पातळीला गेला, त्यानं आईला चिरली, आईचं काळीच कापलं. कधी एकदा बाईला दाखवते म्हणून पळत सुटला, ठेचकाळला दगडाला, न कुचकाटलं, रक्ताची धार लागली, धप्पदिशी पडला, हातातलं काळीच पलीकडं पडलं आणि त्या काळजातून आवाज आला, दादा तुला लय लागलं तर नाही ना र, करी लाभाविन प्रीती. आईचं काळीच कापलं तरी काळजातून आवाज येतो, दादा तुला लागलं तर नाही ना. हिचं नाव आई. जननीपेक्षा आई मायाळू, आईपेक्षा माता मायाळू. आई भौतिक विचार देते, माता जीवनाच्या आत्यंतिक हिताचा विचार देते. म्हणून आई अर्जुनाची पत्नी सुभद्रा, भगवान श्रीकृष्णाची बहीण आई, पण हिरण्यकश्यपूची पत्नी नाव तिचं कयादू, ती मात्र माता. संत मदालसा, ती मात्र माता. जननीपेक्षा आई मायाळू, आईपेक्षा माता मायाळू आणि मातेपेक्षा माऊली मायाळू. माता अत्यंतिक हिताचा विचार देते पण फक्त तिच्याच मुलाला देते. पण माऊली तिनं कुठलंही मुलगा जन्माला घातलं नाही तरी सगळ्या तिन्ही विश्वातली मुलं मात्र तिचीच मुलं आहेत. म्हणून ती म्हणते, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीनी लोकी, भजिजे आदि पुरुषी अखंडित. माऊली आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊली किती मायाळू महाराज, आपल्याला 5 मिनिटात संपवायचे. बोलत रहा. माऊलीपेक्षा मायाळू कोण आहे का? बोला की आहे की. तसं तर तुकोबाराय म्हणतात माऊलीच फार मायाळू. पण ज्यावेळी 13 दिवसाचं उपोषण झालं, जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा, 13 दिवसात जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला लाखोली वाहिली. देवा तुला कळत कसं नाही, माझ्या वाह्या कशा बुडल्या, तू कुठं गेला होता, असे बोलले जगद्गुरु तुकोबाराय देवाला. आणि 13 दिवसांनी पांडुरंग परमात्मा बाल रूपामध्ये आला, तुकोबारायांना दर्शन दिलं, वह्या जशाच्या तशा वर आल्या आणि तुकोबारायांचं काळीच फाटलं. आनंदाश्रू दोन्ही डोळ्यामध्ये उभे राहिले. तेव्हा मी तुम्हाला किती बोललो देवा, किती दुष्ण दिली. माऊली मायाळू देवा, पण आज मात्र मी छाती ठोकून सांगतो, तू माऊली होणी मायाळ, तू माऊली होणी मायाळ, तू माऊली होणी मायाळ, तू माऊली होणी मायाळ. चंद्रा होणी शीतळ, चंद्रा होणी शीतळ, चंद्रा होणी शीतळ, चंद्रा होणी शीतळ. पाणिया होणी पातळ, पाणिया होणी पातळ, पाणिया होणी पातळ, पाणिया होणी पातळ. कल्लोळ प्रेमाचा देऊ काशाची उपमा, तुझी तू पुरुषोत्तमा. देऊ काशाची उपमा, काशाची उपमा. तुकोबारायांनी आज निक्षून सांगितलं, सगळे अभंग गोड आहेत महाराज. हे तुकोबारायांनी निक्षून देवाला सांगितलं, देवा तो माऊली होणी मायाळ, कल्लोळ प्रेमाचा. कशासाठी सांगतोय? प्रेमे पान घाली भक्तावरी, त्याचा पाना कधी प्रेमाचा संपला नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो एनके नचित, अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान में प्रियो नरः. 12व्या अध्यायात देव बोलले, तयाचे आम्हा साकडे मज विदेहा देह धरणे घडे. मग सगळ्या ओव्या तुम्ही बघा ना. म्हणून गा नमस्कारू तया ते आम्ही माता मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. देवरी दोन्ही भुजालो घेऊन या लिंगावया लागोनी, तयाचे अंग तयाचे आम्हा व्यसन.
ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळेते. मग प्रमाण पाठय तुम्हाला प्रेमे पाना घाली भक्तावरी कुठल्या कुठल्या. सजन कसाया विकू लागे मांस चर्म रंगू लागे रोहिदासा संगे सोख्या मिळ्या संगे गोरे ओढी माळ्या सावत्यास कोरपू लागे मीराबाई साठी घेतो विष प्याला तमाशीचा झाला पाडे वाद. पण विसावा तो नाही आवडे हे रूप गोजिरे सगुण. पण नामदेवरायांना विचारलं नामदेवराया नेमकं रूप विसावा का काय विसावा. नामदेवराय म्हणले तो विसावा नाही मग विसावा काय. दाखवी चरण 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 नारायणा दाखवी चरण नारायणा दाखवी चरण नारायण चरण नारायण दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण. माता फक्त सूत्र रूपानं 2 मिनिटात मांडतो. दाखवी चरण त्रिवार चरण नामदेवरायांचा विसावा देवाचं चरण. मग आता ते विरहिणी ना देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्याजीन प्राण आपुला गे माये. आता सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण घ्यायला पाहिजेत ना. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. अभंगाची संगत भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुकासीन शेवटच्या चरणात कळस केला तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. म्हणजे त्याच्या सारखं आता आम्हाला कुणाचं नाम आणि कुणी मोठं वाटत नाही म्हणून विठ्ठल आचार विठ्ठल विचार विठ्ठल आचार विठ्ठल विचार विठ्ठलाचार विठ्ठल विचार विठ्ठलाचार विठ्ठल विचार. आचार बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. अभि निरंतर पाय आता दुसऱ्या कडव्यामध्ये चरण आणि तिसऱ्या कडव्यामध्ये पाय विसावा चरण. मग तिसऱ्या चरणातलं पाय मार्ग तिसऱ्या चरणामध्ये पाय आलं ते मार्ग याचा अन्वय लावला तर अर्थ लागतो. दावी निरंतर पाय दावी निरंतर मार्ग आता संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर विश्वास म्हणजे संतांनी आम्हाला दाखवलेल्या मार्गावर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. अभि निरंतर मार्ग आता अभि निरंतर मार्ग आता अभि निरंतर पाय आता अभि निरंतर पाय आता दाखवी चरण
आता 9:30 झाले. देवा आता तुम्ही मला मार्ग दाखवा. कधी दाखवा? आता. आता म्हणजे 9:30 लागा. आता आता म्हणजे कधी? नाम म्हणे नित्य बुडालो संसारी, नाम म्हणे नित्य बुडालो संसारी, नाम म्हणे नित्य बुडालो संसारी, नाम म्हणे नित्य बुडालो संसारी. भावनी आदरी आदिमा दाखवी चरण, दाखवी चरण नारायण, दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण नारायण. मग चला आपण पण संसारामध्ये नित्य बुडालोय ना. ताट बसा की जरा, बसा ताट जरा सरळ असं. आणि कमीत कमी 2 मिनिटापुरतं तरी म्हणा धावणीया धरी हाती मग जरा टाहू फोडा. थोडासा आचार आणि थोडासा विचार. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा हा टाळी 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 टाळी. ठोबा विठोबा विठोबा, ठोबा 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 ठोबा. आवाज 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 आवाज. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव हर हर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. करविले तैसे केली कट कट. क्या बात. वाकडे ते तर आवाज तर तुम्हालाच जास्त दिल. तर प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नव्हे. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे मज क्षमा करणे संती नव्हे. अंगभूत युक्ती झालेली सेवा. पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, ज्ञानोबराय, तुकोबराय, स्थान देवता, ग्रामदेवता, अधिष्ठान देवता, योगीराज बाबा, सद्गुरु देवता आणि रंगदेवता या सर्वांच्या चरणारविंदी सादर समर्पण करतो. कीर्तन मी फार जड अंतःकरणाने सोडतोय. वैजनाथ महाराज पाहिजेत. हा हे गजानन महाराज आणि हे वैजनाथ महाराज आणि माऊली पाहिजेत. आमचं काम झालं. पाकिट पण पाहिजेत. आता तुम्हाला वाटायचं असा असल्या बुवा फुकाट करत असला तर. पण ये बाबा इकडे तू. मी हार लय वेळ ठेवला तुझ्यासाठी. आमच्या कीर्तनाचा खरा प्राण जर काय असेल तर तू ये बाबा. काय आता काय बोलायचं कामच नाही. तुझ्यामुळं आमचं कीर्तन आहे. पंढरीनाथ भगवान की. हरिभक्तीपरायण परमपूज्य आमचे अण्णा महाराज काळे माऊली महाराज नटलेल्या सच्चिदानंद स्वरूप योगीराज बाबांच्या चरणारविंदी शिरसाष्टांग दंडवत घालून तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम